नमस्कार शेतकरी बंधू. शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. आज 5 मे 2024 मी मोहोळ तालुक्यातील पापरी या गावी दीपक शाह यांच्या फार्मवर आहे. सीताफळ या प्लॉटवर सुपर गोल्डन. तर सीताफळची छाटणी कशी केली जाते आज तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे आणि त्या पद्धतीनं छाटणी कशी करायची हे तुम्हाला आता लाईव्हमध्ये तुम्हाला दाखवत आहे. छाटणी बघू शकता. सुरुवातीला मी छाटणी हे करत असताना पहिली जुनी छाटणी जे जुनी छाटणी आहे ते ही जुनी छाटणी लावायची. ह्या जुनी छाटणीपासून आपल्याला 5 ते 7 डोळे ठेवायचे आहेत. 5 ते 7 म्हणजे आता तुम्हाला दाखवतो. ही 1 2 3 4 5 7 6 7. तर या पद्धतीने ही अशा पद्धतीने ही छाटणी करायची. त्यावेळेस ही बारीक काडी असेल तर वाळलेली काडी असेल तर बारीक काढून टाकायची. ही पेन्सिल आकाराची काडी आहे. तर ही पेन्सिल आकाराची काडी ही खूप महत्त्वाची काडी आहे, कारण ह्याच काडीला मेन महत्त्वाचं फळाची सेटिंग होत असते. तर ह्या पेन्सिल आकाराच्या काडीला आपण 1 किंवा 2 डोळे ठेवून आपण त्याचे कटिंग करू शकतो. छाटणी करत असताना खूप महत्त्वाचं म्हणजे आपण ह्याच्यामध्ये पेन्सिल आकाराची काडी ही गेली नाही पाहिजे, हे फक्त महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. तर मी तुम्हाला आता छाटणी करून दाखवतो, तर तुम्ही व्हिडिओद्वारे छाटणी बघू शकता. आता ही वाळलेली काडी मी पूर्ण काढत आहे आणि पेन्सिल आकाराची काडी पूर्ण मी ठेवलेली आहे. आणि छाटणीचं ही मेन जे बोर्ड आहे जुनं ते तिथून मी छाटणी करत आहे. आता ही छाटणी करत असताना तुम्हाला काही वेळेस हे इथं पूर्ण 4-5 फांद्या तुम्ही म्हणलो ते मला पेन्सिल आकाराची काडी आहे आणि सर इथं तर पूर्ण पेन्सिल आकाराच्या काड्या आहेत आणि खाली ही तर असं पूर्ण खाली काहीच उपयोगाचं नाही, मग इथनं का कट करायला लागला. तर कट करण्याचं कारण एक म्हणजे आपली पहिली जुनी छाटणी बघायची आणि नवीन छाटणी बघायची. त्याच्यामुळे तुम्हाला जुन्या छाटणीपासूनच पुढे तुम्हाला छाटणी करून घ्यावं लागणार आहे. जुन्या छाटणीपासून आता ही छाटणीचं आपण हे पूर्ण झाड कसं छाटणी करतो हे तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवत आहे. तुम्ही हे बघू शकता. तर आता आपण पूर्ण झाड छाटणी केलेलं दाखवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पेन्सिल आकाराच्या काड्या ह्या कशा ठेवलेल्या तुम्ही बघू शकता. हे डोळे मी ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने पेन्सिल आकाराचे डोळे वगैरे ठेवून तुम्ही एक अशा प्रकारे पूर्ण छाटणी करून घ्यायची आहे. आणि आता ह्या छाटणीमध्ये हे तुम्हाला मी कशी पेन्सिल आकाराची काड ठेवायची, किती डोळे ठेवायचे हे सगळं सांगितलं आहे. परंतु अशी छाटणी करत असताना काही वेळेस शेतकरी छाटणी करताना चुकतात, तेव्हा त्यांना यूट्यूबद्वारे पण आता माझं स्वतः जर यूट्यूब चॅनल असेल तरी यूट्यूबद्वारे बऱ्यापैकी चुकीची माहिती येते हे मला सांगायचं आहे. काही जण यूट्यूबद्वारे सुद्धा चुकीच्या माहिती ह्यानं छाटणी चुकीची करतात आणि काही छाटणीवाली चुकीची छाटणी सांगतात. तर तुम्हाला एक प्लॉट दाखवतो नॉर्मली की छाटणीचा प्लॉट कसा चुकलेला आहे तो तुम्ही बघू शकता. क्लोजमध्ये या केलं तर आता तुम्हाला मी तिकडे छाटणीचा प्लॉट दाखवला कशा पद्धतीने छाटणी करायची ते आणि पेन्सिल आकाराची काडी दाखवली होते. तर तुम्ही त्या पद्धतीने तिथं बघितलेलं. तर आता मी हे झाड बघतोय म्हणजे हे झाड जे तुम्हाला दाखवत होते हे झाडामध्ये पूर्ण छाटणी चुकलेले आहे. तर कशी चुकलेले आहे हे तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवतो. तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही हे घेतलं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पेन्सिल आकाराची काडी इथं कुठं दिसते का बघा. आणि ही जी काडी जी पूर्ण वाळलेली काडी आहे ही ओली काडी नाही. तर ही पेन्सिल आकाराची काडी दिसते का. पूर्ण झाड तुम्ही बघू शकता काय ठेवलं का ह्याला. आणि ह्याला डोळे बघा किती ठेवल्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 डोळे ठेवल्यात. आणि आपण सांगितलं का तुम्हाला 12 डोळे ठेवायला नाही, किती 5 ते 7 डोळे सफिशियंट आहेत. आणि सफिशियंट आहेत पण ह्याने ठेवलं पण ह्याला पेन्सिल आकाराची काडी ठेवली नाही. त्याच्यामुळे ही छाटणी पूर्ण चुकलेली आहे. ह्याला सेटिंग होऊ शकत नाही. आणि जे काय तुम्हाला मी पेन्सिल आकाराच्या पद्धतीने छाटणी करते त्याला सेटिंग होऊ शकते. तर तुम्ही छाटणीसाठी विविध माहितीसाठी तुम्हाला माझी संपर्क साधायचं तुम्ही सांगू शकता. श्री तुळजा टेक्निकल पारशीकर सांगोला. प्रोप्रायटर समाधान मुंडे. शिक्षण BSc ॲग्री MBA. सीताफळातील असणारा अनुभव 19 वर्षाचा अनुभव आहे माझा. तर तुम्ही माझी संपर्क करू शकता. 820 822 1007. धन्यवाद.